मित्रांनो, एक आदत वासराने आज सगळ्यांच्या नजरेत बसलं, सगळ्यांची नजर हिरावून घेतली. ती म्हणजे आदत नक्की कुठलं आहे, काय नाव आहे बघूया. दादा नमस्कार. नमस्कार. काय नाव आपलं? माझं नाव अजय भरत पाटील, दापोडे भिवंडी. बरं. आणि आपले सहकारी तात्या कचरे, बरं. कचरेवाडी आणि माझे सर्व सहकारी, हे सर्व माझे सहकारी आहेत. आणि आज आपण बघताय या ठिकाणी सोन्या 50-50 केसरीला अनेक महाराष्ट्रातून दिग्गज बैल व आपली नंदी खूप चांगले म्हणजे होते आणि ते खूप चांगले पळाले. बरं. आणि या ठिकाणी नियोजनाचं आयोजन पण खूप चांगला होता. आज वासराचं नाव काय पहिले सुरुवातीला सांगा. वासराचं नाव सुंदर. सुंदर कुठं असतो नक्की हा सुंदर? सुंदर आता आपण इथे घाटावरती भिवंडीमध्ये आता तिकडे पावसाचं वातावरण आहे, तर इकडे घाटावरती पळवतो आपण 3 फेऱ्यांच्या मैदानात. आणि आपले तात्या कचरे सहकारी आहेत, त्यांच्या घरी तो आपला असतो. किती महिन्याचा सध्या सुंदर? आता सुंदर आदत आहे, आता समजा असेल एक वर्षाचा असेल. बरं बरं. काय सांगता नक्की कुठनं घेतला ह्या? तात्या कचऱ्यांकडून घेतलाय. त्यांच्याकडूनच खरेदी केली काय? कशी खरेदी झाली सगळी? खरेदी म्हणजे कसे ते आपले मित्रासारखेच आहेत. आणि खरेदी म्हणजे 5 लाख रुपयापर्यंतची आपली खरेदी आहे. 5 लाख रुपये रक्कम दिली. हो. काय कारण म्हणजे एवढी रक्कम द्यायची नक्की कारण काय होतं? कारण म्हणजे कोण चांगला आहे आणि त्याचं म्हणजे बांधा शर्यष्टी आणि त्याचं एक पळ, मी पळ बघितली, चाल बघितली आणि माझ्या मनाला तो एक भावला आणि मी ती खरेदी त्या तात्या कचऱ्यांकडून केली. आजचं नियोजन कसं काय झालं सगळं? आजचं नियोजन म्हणजे कसा तो ठरलेलाच होता आणि तात्या कचरेचा आणि माझा म्हणजे आणि आमचा जेवढे आमचे सहकारी आहेत त्यांचा म्हणजे एक हे होता, ठरलेला होता का आज 50-50 केसरीला बैल म्हणजे हाणायचा. आणि त्याच्यानंतर मग ते आमचं नियोजन चालू झाला. म्हणजे बरं, आज कोणावर पळताना दिसलं? कोणावर पळलं वासरू? वासरू आज 40 गावचा बैल आहे. बरं. देवा डायव्हरचे आमचे माहेश्वरचे आहेत, त्यांच्या तिथं तो आहे. 40 गावचा लकी डॉन म्हणतो माहेश्वरचा. आता माहेश्वर केसरी जी झाली त्यातला 1 नंबरचा मानकर आहे तो लकी डॉन. त्याच्या संग हा सुंदर आपला पळाला. त्यासोबत कसं काय नियोजन झालं संपूर्ण? म्हणजे हे आपण माहेश्वर मध्ये आमच्या आपलं हे वासरू माहेश्वर मध्ये गट काढला होता. शिमीला 1 नंबर शिमीत होतं माहेश्वरच्या. त्या शिमीत ती गाडी लागली होती आणि ती गाडी आपण बघितलेली होती. डाव्या खांद्याने तो बैल पळाला आणि आपला सुंदर उजवीनं पळत होता. मग त्या गाडी पळेल ह्या हिशोबानं मी तो पायरा केला आजच्याच 50-50 सोन्या केसरीचा. आज एक कितव्या गटात पळाली आपली गाडी? आज गट क्रमांक आमचं 86 मध्ये पळाली. 86. आणि सेमीत किती होते? सेमीत 10 नंबर सेमीत आपल्या ह्याच्या सेमीत होते, देव बकासूरच्या सेमीत होते. काय सांगता? कारण की आज सेमी एवढा टफ होता आणि त्यात एक म्हणजे काय नक्की झालं किस्सा सांगा, कारण त्यामुळे सगळ्यांची नजर आज ह्याच्यावर गेली. हा